नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत बाहेरसारखे क्रिस्पी आणि सॉफ्ट आप्पे आणि झणझणीत नारळाची चटणी. तुम्हाला ही घरीच परफेक्ट आप्पे बनवायचे आहेत का, तर ही रेसिपी नक्की बघा. इथे मी सर्व मिक्स डाळी व तांदूळ भिजवून घेतलेले आहे 7 ते 8 तास. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी रवा ॲड करायचा आहे. रव्यामुळे आप्पे खूप सॉफ्ट आणि क्रिस्पी होतात. हे बघा, असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला, स्मूथ एकदम. काल रात्री आपण जे पीठ भिजवलं होतं ना, ते छान फर्मेंट झालेलं आहे. इथं पाहू शकता तुम्ही, खूप छान फर्मेंट झालेलं आहे. आणि ते मी आता कांदा, टोमॅटो, मिरची जसं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. ते सर्व मी टाकून घेत आहे त्यामध्ये, पिठामध्ये. पीठ छान फर्मेंट झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला इनो किंवा सोडा टाकण्याची अजिबात गरजच नाही आहे. फर्मेंट झालं ना, सॉफ्ट आप्पे होतात. तुम्हाला सोडा किंवा इनो टाकायची गरज नसते. इथे मी सर्व टाकून घेतलेलं आहे आणि पीठ आपलं रेडी झालेलं आहे. चला तर मग आपण आप्पे बनवून घेऊया. हे बघायचं आहे, आप्पेसाठी मी हे आप्पे पात्र गरम करून घेते. अशा प्रकारे मी सर्व आप्पे बनवून घेते आणि दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत. व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा व रेसिपीचे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता. अगदी डिटेलमध्ये मी सर्व अचूक प्रमाणात साहित्य देत आहे तिथे लिहून.